या ठिकाणी तुम्ही सभा घेतली, खूप मोठे विषय आहेत. जानूभोई नगरमध्ये अनेक समस्या आहेत, अनेक वर्षापासून इकडची लोक त्रस्त आहेत. काय बोलू? जानूभोई नगरच्या इकडच्या फेडरेशनचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, इकडे आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत. अनेक वेळेला या सगळ्या समस्या माझ्यासमोर आलेल्या आहेत आणि अनेक वेळेला मी SRA CO आणि संबंधितांशी बोललेलो आहे आणि टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी सोडवण्याकडे माझा कल आहे. कुठे ना कुठे कालच्या सभेमध्ये तुमच्याच पक्षाचे जे बागी उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की मागच्या 10 वर्षामध्ये सुनील प्रभू यांनी या जानूभोई नगर वासियांसाठी काहीच नाही केलं. काय बोलाल? ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते असंच बोलतात आणि मी विकासाच्या मुद्द्यावरती लढतोय आणि मी लोकांशी बोललोय, लोकांना विश्वास आहे आणि विकासाच्या कामावरतीच मी मतं मागतोय. त्यामुळे निवडणुकीत आपल्याला कळेल की या संपूर्ण दिंडोशीची जनता कोणता सोबत. फक्त कुरारचा एक मुद्दा घेऊन लोक लढतायत की फक्त कुरारचा जो रोड आहे तो रखडला गेलेला आहे. असं आहे की कुरारचा मुख्य रस्ता जो आहे तो तुम्हालाही माहिती आहे की कुरारमध्ये विकासाची कामं ज्या गतीने होत आहेत तर सिवरेज लाईन असणे गरजेचं आहे आणि खाली मागे सिवरेज जर टाकायचं असेल तर रोडचं सिमेंटीकरण झालं असतं तर ते आपण काम करू शकलो नसतो. म्हणून स्टेट बँकेपासून आपण सिवरेजचं लाईन चालू केलं. तुम्ही पण पत्रकार कुरारमध्ये आता तुम्ही बघताय आणि पावसाळ्यानंतर उर्वरित काम करणार आहे आणि म्हणून त्या रोडवरती CC रोड झाला नाही. जिकडे सिवरेजची लाईन पडली तिथे आता CC रोडचं काम चालू आहे. एक ही सुद्धा आपल्या कुरार भागात एक मॅटर्निटी हॉस्पिटल होतं आप्पापाड्यात, तेही देखील आरोग्य केंद्र करण्यात आलंय. त्याची खास गरज होती. आप्पापाड्यामध्ये मॅटर्निटी होतं पण त्या ॲकोमोडेशन रिझर्वेशन मध्ये आपल्याकडे आलं होतं. मॅटर्निटी हॉस्पिटल जर करायचं असेल तर रात्रंदिवस डॉक्टरला राहण्याची व्यवस्था, नर्सला राहण्याची व्यवस्था हे सगळं त्या हॉस्पिटलमध्ये करणं आवश्यक होतं. पण इमारत जेव्हा कधी ताब्यात घेतली तेव्हा मी आमदार नव्हतो, माझ्या अगोदर ताब्यात घेण्यात आली. त्या इमारतीमध्ये डॉक्टर सिस्टरला राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे मॅटर्निटी हॉस्पिटल होऊ शकत नाही. रात्री अपरात्री जर एखादी आमची स्त्री भगिनी तिकडे प्रसूतीसाठी आली आणि डॉक्टर आणि नर्सेस नसतील तर त्या ठिकाणी अतिप्रसंग होऊ शकतो आणि याची व्यवस्था डॉक्टर करू शकत नाहीत आणि म्हणून स्टँड बाय दिवस रात्र डॉक्टर तिथे असण्यासाठी राहण्याची व्यवस्था वरती असावी लागते. ही इमारत त्या ठिकाणी प्रायव्हेट NGOच्या घशात घालण्याचं काम त्यावेळेला सुरू होतं आणि मग मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून डायग्नोसिस सेंटर करून मातेच्या धारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या डायग्नोसिस सेंटर मध्ये त्या मातेला मुंबई महानगरपालिकेमधून दिल्या जातात. डेंटल तिथे एक डिपार्टमेंट आहे, एक्सरे आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ECG मशीन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. येणारा या 120 फुटाचा रोड आधी रखडला गेलेला, काय वाटतं की आपल्याला परत संधी भेटली तर 120 फुटाचा जो रोड राहिलेला आहे असं आहे तो अर्धा रस्ता पूर्ण झालेला आहे. वरती ब्रिजचं काम जे आहे त्याला 220 कोटीचं बजेट आपण करून त्याचं टेंडर झालेलं आहे. फॉरेस्टच्या युनिव्हर्सिटी तोच कॉन्ट्रॅक्टर आणणार आहे आणि क्रांतीनगर आणि आप्पापाड्यामध्ये जी घरं जाणार आहेत ती घरं देखील मुंबई महानगरपालिका PTC मध्ये याच कुरारमध्ये घरं विकत घेऊन महानगरपालिका 300 फुटाच्या घरामध्ये यांचं स्थलांतर करणार आहे आणि तो रस्ता मोकळा होणार. जानूभोई नगरमधील काही तक्रारदारक असे आहेत जे ओंकारच्या फेकलेल्या चपातीवर आपलं जीवन जगतायत आणि या लोकांचं घर लुबाडण्याच्या मागे लागले. ज्यांना मिळालं त्यांचं घर. बघा या भागातला स्थानिक आमदार जोपर्यंत आहे शिवसेना प्रमुखांनी अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायला शिकवलंय. त्यामुळे इकडे असणाऱ्या कुठच्याही माणसाचं कोणाच्याही चमचेगिरीमुळे स्वतःच्या हक्काचं घर जाऊ देणार नाही ही माझी शपथ आहे. काय बोला चंद्रप्रकाश यादव या जानूभोई नगरमध्ये अनेक वर्षापासून अनेक महिला व घर सुरक्षा कल्याणकारी संस्थेच्या माध्यमाने अनेक योजना करतात. अनेक लोकांचे घर नोटीस आल्यानंतर देखील ते लढतायत. त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं काम ते करतायत आणि त्यांना अशा वेळेला आपण मदत करणं लोकप्रतिनिधी म्हणून ते माझं कर्तव्य आहे. अनेक वेळेला ते माझ्याकडे येतात, चर्चा करतात आणि स्वतःही त्यांची लढाई सुरू आहे. आमच्याकडे असणारे महाविकास आघाडीचे जे आणखी आमचे नेते आहेत ते देखील सतत सातत्याने प्रयत्न करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे माजी नगरसेवक आहेत, शाखा प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेल्यानंतर ते देखील माझ्यापर्यंत हा विषय आणतात. त्यामुळे सामूहिकरित्या ही लढाई आमची चालू आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणार. सर्वात शेवटचा प्रश्न, जानूभोई नगरमध्ये आज जो तुम्हाला प्रतिसाद मिळाला आहे सर्व एकत्र पुन्हा काही वर्षानंतर आले तर काय बोलतो? असं आहे की महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे सगळे मतदार आहेत ते एकत्र आलेत आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की जानूभोई नगर मधील सगळे मतदार हे महाविकास आघाडीच्या मशालीला मतदान करतील. कि यहाँ की जो लोकल थे, हम बाहर से कभी एक भी आदमी यहाँ पे आया नहीं था, जो भी थे यहाँ के लोकल थे और सब प्रभु साहब को चाहने वाले हैं. ये कोई पार्टी से नहीं, ये प्रभु साहब को सिर्फ चाहने वाले हैं और आने वाले 20 तारीख को मसाल पे वोट देके भारी मतों से विजयी कराने वाले. यहाँ हमारे अध्यक्ष फेडरेशन के हैं शीतला प्रसाद यादव, पतिराज चाचा यहाँ के जो चौल मालिक थे, हवलदार चाचा जो एसोसिएशन के पदाधिकारी थे, यहाँ के पूर्व नगर सेवक भी हमारे साथ में. जो इतने लोग एक साथ में जमा हो गए हैं तो प्रभु साहब को हराना मुमकिन ही नहीं, नामुमकिन है. काय म्हणतात कालची मुलं आज येऊन टीका करतायत, काय बोलाल? तो त्यांचा अज्ञानपणा आहे. कुरार विलेज कसा बसला व कुरार विलेजसाठी शिवसेना संघटनेनं किंवा आमदारांनी काय केलं याची ज्यांना ओळख नसेल त्याबद्दल आम्ही जास्त काय बोलू शकत नाही. आमचा जो काय उद्देश आहे, आमचं जे काय म्हणणं आहे,
आम्ही जे काय केलंय ते आतापर्यंत ते लोकांसमोर जाऊन लोकांसमोर रोखोक मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते लोकांना पटतंय. म्हणूनच जागोजागी भागाभागातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असा मोठा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचं कारण ते आहे. क्या कुछ कहेंगे आज आप इस मंच से आपने कुछ विकास तक पहुंचा? क्या कहना चाहिए? मैं आज जितने विषय की समस्या है, जितने लोगों से जानू भोजनगर त्रास्त है, मैंने हमारे आमदार साहब के सामने रख दिया है। ठीक, उस मुद्दों को रख दिया है। उन्होंने विश्वास भी दिया है हमको कि ये सब कार्य वो करेंगे। तो बस यही अनुरोध है, जानू भोजनगर वाले को चिंता करने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि हमारे आमदार साहब एक्टिव होकर काम करते हैं और करेंगे, ऐसा विश्वास हुआ। उन्होंने जवाबदारी ले लिया है, बस यही उनसे पूछा करता है। जानू भोजनगर के लोगों के मन में एक बहुत बड़ा सवाल है, क्या यहाँ पर जब सोसाइटियाँ हैंड ओवर हो चुकी है? सोसाइटी अभी तक कोई हैंड ओवर हुई नहीं हुई। हमने उसको बिल्डर से आपको बताया ही है, बिल्डर से हमने बोला हमारे नाम पे जब कन्वेंशन होगा उसके पहले हम कोई हैंड ओवर लेंगे नहीं। तो जहाँ तक जब हैंड ओवर नहीं हुआ तो सब जो भरने की जो टैक्स जो ओमकार के नाम पे आ रहा है, तो उसकी जिम्मेदारी किसकी बनती है? उसकी जिम्मेदारी बिल्डर की बनती है। और यहाँ के कुछ दलाल लोग जो मिले पड़े हुए हैं कि जो बिल्डर उनकी सहयोग लेके वो ये काम नहीं कर रहा है, इसीलिए मुझे यहाँ पे आज सवाल जवाब करना पड़ा। आमदार साहब के सामने यह प्रस्तुति करनी पड़ी कि लोगों के भले के लिए करना है, क्योंकि दलाल अपना जेब भर रहा है, लोगों का पैसा दलाल अपने जेब भर रहा है बिल्डर की वजह से। कौन है दलाल, खुल के बता सकते हैं? दलालों का नाम हो गया करके, जैसे यहाँ पे आए थे लोगों, आपको ही पता होगा, यहाँ पे आए थे हमारे गोपाल शेट्टी साहब, गरीब लोग के साथ अन्याय किए, क्या किए वो आपको भी पता है। तो ऐसा ही वापस किसी के साथ अन्याय नहीं हो, इसके लिए इस मुद्दे के लिए मैंने यहाँ पे अपना विषय रखा है और आमदार साहब इस विषय को पूरा करेंगे, विश्वास लेके मैं जा रहा हूँ।